जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी प्रचार कालावधी अधिकृतरित्या संपल्यानंतरही वडगाव गाव व मतदान बूथ परिसरात भाजप उमेदवारांकडून प्रचारात्मक पोस्टर चिटकवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने धोत्री गण क्रमांक 116च्या उमेदवार कॉम्रेड अश्विनी श्यामसुंदर आडम यांनी आचारसंहिता कक्षाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। कॉम्रेड अश्विनी आडम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायलेंट पिरियड लागू असताना वडगाव गावातील मतदान केंद्र क्रमांक 76 व 77 च्या परिसरात भाजप पक्षाच्या उमेदवारांकडून पोस्टर लावण्यात आली। या पोस्टरद्वारे मतदारांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असून हा प्रकार आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशांचा गंभीर भंग करणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकाराबाबत कॉम्रेड आडम यांनी तात्काळ मतदान केंद्र अध्यक्ष राठोड व जिनील बादशाह नदाफ यांच्या समक्ष हरकत नोंदवली असल्याचेही तक्रारीत स्पष्ट केले आहे। प्रचारबंदी कालावधीत कोणत्याही स्वरूपाचे प्रचार साहित्य प्रसिद्ध करणे किंवा प्रदर्शन करणे हे कायद्याने निषिद्ध असून अशा प्रकारांमुळे मुक्त, निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप माकपकडून करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बेकायदेशीर पोस्टर काढून टाकावीत तसेच दोषी उमेदवार व संबंधित व्यक्तींवर लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि आदर्श आचारसंहितेअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी कॉम्रेड अश्विनी आडम यांनी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।